पुणे जिल्ह्यातील भोर नसरापूर येथे 4 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून या प्रकरणावर खासदार ज्योती वाघमारे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा नराधमांना जगण्याचा अधिकार नाही, त्यांना फासावरच लटकवले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी निषेध नोंदवला. या घटनेचा निषेध करत त्यांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तपास जलद गतीने पूर्ण करून दोषीला फाशीची शिक्षा व्हावी अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. ही लढाई केवळ एका लेकीसाठी नसून प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेसाठी आहे, असेही त्या म्हणाल्या. सत्ताधारी पक्षाच्या खासदार म्हणून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहील, असे ठाम आश्वासन देत त्यांनी प्रशासनावरही कठोर कारवाईसाठी दबाव वाढवला आहे. प्रचंड वेदना देणारी जी घटना कालपासून पोलीस प्रशासनाच्या संपर्कात आहे, वकिलांच्या संपर्कात आहे, कुटुंबियांच्या संपर्कात आहे. परंतु मला वाटतं की एक 3.5-4 वर्षाची मुलगी जर तिचा अंत इतक्या वाईट पद्धतीनं जर होत असेल ना, तर एका बाजूला माझं काळीज जळतंय, दुसऱ्या बाजूला माझं रक्त उसळतंय, एका बाजूला एक आई म्हणून मला सुद्धा तुमच्यासारखंच वाटतंय की त्याला ताब्यात दिलं पाहिजे आणि त्याला जसं त्या आपल्या लेकीचं झालं त्याच पद्धतीने त्याचा दगडाने खेचून अंत झाला पाहिजे, हे मला सुद्धा वाटतं. परंतु मला त्याच बाजूला हे पण सांगायचंय की आज जर आपण इथे जमलोय, एका सोलापूरच्या लेकीसाठी जमलोय, एका चिमुरडीसाठी जमलोय, तर मला वाटतं की हा लढा आपण आपल्या मुलीला नाही वाचवू शकलो, पण कदाचित इथून पुढे कुठल्याही मुलीवरती असा प्रसंग घडू नये यासाठी आपला लढा असेल. आणि त्यासाठी मी तुम्हाला एकच विश्वास देण्यासाठी आले की राज्यसभेची खासदार म्हणूनच नाही तर सोलापूरची मुलगी म्हणून या लढ्यात तुमच्या सोबत पावलाला पाऊल भिडवून मी तुमच्या सोबत उभी राहणार आहे, हा विश्वास देण्यासाठी. अनेक चर्चा कदाचित मी यायच्या आधी पण झाल्या असतील, मी आल्यानंतर सुद्धा मी काही चर्चा ऐकल्या. सगळ्यात आधी तर हात जोडून सांगते, कुठलाही बलात्कार कपड्यांवर होत नाही. हात जोडून सांगते. जो लोग कहते हैं कि कपड़ों से बलात्कार होता है, मैं उन्हें समझाऊं कैसे? एक 3 साल की बच्ची को मैं साड़ी पहनाऊं कैसे? इतकी विकृत मानसिकता की जो नराधम एका 3 वर्षाच्या लेकीला सोडत नाही, त्याची हिस्ट्री समोर येते की याच्या आधी त्यांनी 2 वेळेला अशा पद्धतीचा अपराध केलेला होता. स्वतःच्या घरातल्या मुलीला त्यांनी सोडलेलं नाही. तो पॅरोलवर बाहेर आहे. तर मला वाटतं की कायदेशीर मार्गाने लढा लढला पाहिजे. या देशाचं संविधान, या देशाचा कायदा सक्षम आहे, पण जर कोणी तो कायदा राबवताना कमी पडत असेल तर तिथे एक समाज घटक म्हणून तो दबावगट आपल्याला उभा करावा लागतो. आपण दुर्दैवी आहोत की कदाचित त्या 3.5-4 वर्षाच्या लेकीच्या किंकाळ्या वेळेवरती जर कुणाच्या कानावर पडल्या असता तर कुणीतरी जाऊन वाचवू शकलं असतं, पण इथून पुढे कुठल्याही मुलीची किंकाळी अशी घुमू नये म्हणून सोलापूर करत आहे. कोण होता तो नराधम? मी म्हणजे अरे तो कोण होता आम्हाला माहित नाही. तो लांडगा होता, तो नीच होता, तो नराधम होता, तो हरामखोर होता, तो नालायक होता आणि अशा लांडग्याला ठेचूनच मारलं. मला आठवतं जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, बदलापूरची घटना घडली होती, मी स्वतः गेले होते. त्या अक्षय शिंदेला ठोकला होता पोलिसांनी. खूप लोकांनी टीका केली, परंतु आम्ही पोलिसांचे समर्थन करण्यासाठी पुढे आलो होतो की जर एक नराधम एका 3-4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करत असेल आणि पोलिसांवरती जरा हमला करत असेल तर पोलिसांच्या बंदुका काय दिवाळीच्या टिकल्या उडवण्यासाठी ठेवलेल्या नाही हे सांगणार आहे. हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये एका स्त्रीवरती एका नराधमानं हात टाकला म्हणून त्याचे हातपाय तोडून चौरंगा करणारा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र बाबासाहेबांचा, ज्यांनी महिलांना अधिकार देण्यासाठी संविधान दिलं, महिलांना अधिकार मिळावेत म्हणून हिंदू कोडबिलासाठी राजीनामा दिला. पण जर महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासला जाणार असेल तर मला वाटतं की आता आपण माणूस म्हणून एक होण्याची गरज आहे, बाई म्हणून एक होण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर मला वाटतं की एका बाजूला कायदेशीर मार्गाने तर लढा मी लढू. राज्यसभेमध्ये मी स्वतः या प्रश्नावरती आवाज उठवेन. मी स्वतः पंतप्रधान असतील, गृहमंत्री अमित शहा असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
त्यांच्याशी तर मी भेटेन, चर्चा करेन एकनाथजी शिंदे साहेबांशी. आम्ही कालपासून संपर्कात आहोत, जेवढं काही करता येते तेवढं करतोय. आज मी आपले सरकारी वकील सोलापूरचे प्रदीपसिंग राजपूतजी यांच्याशी पण चर्चा केली आणि पॉस्को कायद्यामध्ये आणखीन काय सुधारणा केली पाहिजे. मग त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी अशा पद्धतीची मागणी करेन की जर देशाच्या संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये पुढच्या अधिवेशनात जेव्हा मी जाईल की जर पोलिसांना बंधन आहे की 90 दिवसांच्या मध्ये चार्जशीट दाखल झालं पाहिजे, तर पॉस्कोच्या केसेसमध्ये लहान मुलींवरती अत्याचार करणाऱ्या नराधमाला 90 दिवसाच्या आत फाशी मिळालीच पाहिजे. हे मी स्वतः ती मागणी करणार.